SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज जोरानं बोलते, तुम्हाला ऐकायला येणार। माझा आवाज आहे ना थोडा जाड आहे आणि माझ्याकडे माईक नाही आहे, मी डायरेक्ट मोबाईलमध्ये बोलते। तर आता मी जेवढं मला बोलायला होतं तेवढं मी बोलते। आता तुम्हाला जरा आवाज करून, मोठा आवाज करून ऐकायचं। आता मी बघा, हे 2 कप पीठ घेतले मी, हे 2 कप। तर तुम्हाला 1 कप 2 कप जेवढं पाहिजे तेवढं बनवू शकता। आणि बिन पीठ मळताना मी डायरेक्ट चपाती बनवते। आता त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले आपण मीठ घालूया चवीप्रमाणे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घाला। जसं पिठाला आपण चपातीला कसं मीठ घालतो त्या हिशोबाने घालायचं। आणि याच्यासोबत मस्त चवदार आपण टमाटरची चटणी बनवूया छान। आणि मी चिली फ्लेक्स घेतले आणि एरोगोना घेतलाय, ते टाकते। 1 चमचा हे आणि अर्धा चमचा एरोगोना। एरोगोना हे सगळं मिक्स करूया आणि घालूया। थोडीशी जास्त कलर नाही यायला पाहिजे म्हणून एवढी हळद घालते, जिरा घालते, कोथिंबीर जास्त घाला। आता मी जेवढी होती तेवढी घालून दिली। याला गार्लिक पराठा बोलतात। आता मी लसूण घेतलाय, माझ्याकडे मोठे मोठे, मी किसून घेते। किसून टाकणार ना तर आपल्याला चपातीमध्ये फिरवता येणार नाही, असं किसून घेते मी। तीन मोठे मोठे लसूण मी किसून घेतले बघा। आता याला आपण मिक्स करूया चांगलं, हळद पण मिक्स होईल। हे बघा, सगळं छान मिक्स करून घेतलं आणि घोल बनवूया। लागता लागता घालायचे। आता मी 2 कपला 2 कप पीठ घेतलेलं आहे, तर 3 कप पाणी टाकलंय मी, तर 3 कप पाणी घालायचं। आता मी असा घोल बनवून घेतलाय। गाठा असतील ते पण मळून घेऊया चांगलं, गाठा नको राहायला पाहिजे, नाहीतर आपली पोळी बनणार नाही बरोबर। गार्लिक चपाती ही हे बघा, बेटरला चांगलं कालवून घ्यायचं आपण। आपला घोल आहे ना तयार झाला आहे। असं एवढं पाहिजे, म्हणजे तावानं पडताना असं दिसलं पाहिजे बघा। तवामध्ये असं बेटर आपलं बरोबर पडलं पाहिजे। लम्स असतील ते पण सगळं काढून टाकायचे हलवून। आपला बेटर आता रेडी झालंय, हे बघा छान असं पडलं पाहिजे स्मूथली। आता याच्यात आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं साईडला ठेवूया। परत एकदा हलवून घेऊया मस्त, गाठा नको राहायला पाहिजे।
आपण घी टाकूया चमचा भरून. माझी छोटी चम्मच आहे म्हणून मी थोडंसं जास्त टाकूया. 1 चमचा बस होईल. त्याला चव येणार एकदम. कालवून घेऊया. गरम करून पण टाकू शकता, असं पण टाकू शकता. बटर टाकलंय मी. याला जास्त तवाला गरम नाही करायचा, हलकाच गरम राहू द्यायचा आहे. आता हा घोल टाकूया आपण. आता आपण घोलला हलवून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया. आता टाकूया. तो आपोआप पसरून जातो. आता आपण घी नाही तर बटर लावूया. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावू शकता. शेकला नाही वाटत. दोन्ही साईडनं आपण असं शेकून घेऊया. तो सरकतोय ना. दोन तीनदा असं चांगलं पलटून घ्यायचं. एक पराठाला 5 ते 6 मिनिटं लागतो. चटणी पण रेडी झाली आहे आपली. हे बघा. आता असे सगळे आपण शेकून घेऊया. थोडासा गॅस कमी करायचा टाकताना, कारण की ऑलरेडी गरम असतो ना, तो चिटकून जाणार मग. कच्चा नाही लागत. तसंच करायचं है ना. आता आपण असे सगळे बनवून घेऊया. आता आपण चटणी बनवून घेऊया. मी तवा ठेवलाय
हे बघा मस्त देशी टमाटर होते, ते कापले 4 मोठे मोठे आणि 2 मोठे कांदे कापले आणि लसूण घेतले, कढीपत्ता आहे. तेल टाकूया आपण. टमाटरची चटणी आहे, तेल जरा जास्त टाकूया. सगळ्यात पहिले आपण राई टाकूया थोडीशी. जिरं टाकूया. हिंग टाकते. लसूणला मी असं कुटून घेतलंय, ते टाकते. टाकतो ओढून. आता आपण कांदा टाकूया, बारीक कापून घेतला. आता आपण एक कढीपत्ता टाकूया. हे आपण गार्लिक पराठा बनवतोय. आपण गार्लिक पराठा पिठाचा, मैदा नाही आहे, गव्हाचं पीठ आहे आपलं, त्याच्यानं बनवतोय मी. जर माझा आवाज तुम्हाला ऐकायला नाही येत असेल, थोडा तुमचा फोनचा आवाज जरा मोठा करून ऐकायचं. आता मला वाटतं येत असेल तुम्हाला आवाज. बरं तुम्ही कमेंट करतात ते चांगलं वाटतं. कमेंटमध्ये तरी सांगतं, मला पण शिकायला भेटतं. मला काही राग येत नाही त्याच्यातला, चांगल्यासाठीच सांगितलं आवाज वाढावा म्हणून. माझा ब्लॉग बघतात त्याच्यासाठीच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. कमेंटमध्ये सांगा आम्हाला आमचा ब्लॉग कसा असतो, छान असतो की नाही, जे बी असेल ते सांगा. आपण टमाटर टाकून देऊया. आता कांदा आपले थोडेसे कच्चे पक्के राहू देऊया, जास्त भाजायचे नाही. तर टमाटर टाकते. कांद्याचे मी मोठ्या मोठ्या फोड्या करून घेतल्या आहेत. एक कांद्याचे 4 फोड्या केल्या आहेत. त्याच्यात आपण आधी मीठ घालूया, म्हणजे लवकर गळून जाते. चवीप्रमाणे घालूया. हळद घालूया. आता याला बारीक गॅसवर आपण शिजू देऊया. टमाटर पण बोलतो, टमाटरला लवकर गळतात. तर आपण आता हा तवा या साईडला ठेवूया आणि इकडे आपण गार्लिक पराठा बनवायला घेऊया. आता ह्यात मी 3 मिरच्या कापून घेतल्या, अर्ध्याच केले, 1 चे 2 केले, ते टाकते. ते पण शिजते. मध्ये मध्ये आपण हे पण बघत राहूया चटणीला. कोथिंबीर टाकते. हे बघा आमची गार्लिक पराठा बघा किती मऊ झाला, एकदम छान. हे बघा, तसेच तुम्ही पण बनवा. सगळे तसेच बनलेत. मी टोपलीमध्ये ठेवली आहे, आपली भाकरीची टोपलीमध्ये. आपल्या घराला बरकत असते. हे बघा, आणि टमाटरची चटणी खाऊया. हे आपली टमाटरची चटणी पण झाली आहे.
टमाटरची चटणी आणि हा पराठा आपण खाऊ. मला आमची रेसिपी आवडली अशी लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असंच प्यार करा.